होय, खरंच मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा ज्या पद्धतीनं हाय स्कोर गेलेला आहे म्हणजेच कट ऑफ, त्याच पद्धतीनं शिपाई आणि हमाल फराश या पदाचा देखील कट ऑफ अतिशय जास्त जाईल का? 30 पैकी 27 ते 28 या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो का? संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर या अगोदरच्या वर्षामध्ये शिपाई या पदाचा कट ऑफ किती लागलेला होता ते आपण पाहूया. तर हायेस्ट सर्वात जास्त कट ऑफ जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालयाचा 23 पर्यंत, आतापर्यंत 23 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ लागलेला नाही. मग याचा परिणाम आपण बघूया. 570 जागा आहेत, नागपूरमध्ये 115 आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये 200 जागा आहेत. एवढे जागा असताना देखील आपला कट ऑफ जास्त वाढू शकतो का? कारण सर्वांनाच धक्का बसलेला आहे. मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा जो कट ऑफ 70, 69, 67 अशा पद्धतीनं गेलेला आहे. तर बरेच विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत किंवा टेन्शन्समध्ये आहेत की शिपाई पदाचा कट ऑफ देखील 27, 28 पर्यंत जाऊ शकतो. कारण शिपाई पदाची परीक्षाच आहे 30 गुणांची आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत. तर किती सत्य आहे, काय नाही, कशा पद्धतीचा कट ऑफ जाऊ शकतो? तर मित्रांनो, या अगोदरची जी प्रोसेस झालेली होती शिपाई या पदाचं की जे हायेस्ट कट ऑफ गेलेला आहे, हायेस्ट आणि लोएस्ट सांगूया. शिपाई पदाचा हायेस्ट कट ऑफ होता आतापर्यंतच्या भरतीमध्ये 23 आणि लोएस्ट जर पाहिलं तर 30 पैकी 15, म्हणजेच कमीत कमी 15 वर देखील कट ऑफ गेलेला आहे आणि 15चे विद्यार्थी सुद्धा आतापर्यंत लागलेले आहेत. त्यांना शिपाई या पदाची पोस्ट मिळालेली आहे आणि 23 पर्यंत सुद्धा कट ऑफ गेलेले आहेत. 23 पर्यंतचे सुद्धा विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. म्हणजेच हे कसं झालेलं होतं तर त्यावेळेस ही जी पद्धत होती ती पद्धत होती शॉर्टलिस्ट पद्धत आणि त्यांचा रेशो ठरवलेला होता की किती प्रमाणामध्ये मुलं शॉर्टलिस्ट करायची आहेत आणि किती प्रमाणामध्ये मुलं जे पुढची प्रोसेस आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेला त्याला देखील किती शॉर्टलिस्ट करायचे हे त्यांचं प्रमाण होतं. परंतु आता जी नवीन प्रोसेस आलेली आहे शॉर्टलिस्ट पद्धत सरळ सरळ बंद करून टाकण्यात आलेली आहे आणि डायरेक्टली एक्झामला सर्वांना संधी देण्यात आलेली आहे. याचा परिणाम असा व्हायला उलट जागा जरी जास्त असल्या तर मित्रांनो कट ऑफ हा अत्यंत हाय जात आहे. परंतु अगोदर कसं होतं तर शॉर्टलिस्ट पद्धत असल्यामुळं जागा जरी कमी असल्या तरी कट ऑफ कमी लागत होतं. तर याचे परिणाम आता उलट झालेले आहेत. यावेळेस सुद्धा सेम त्याच पद्धतीचं होणार आहे. जागा जरी आपल्याला जास्त दिसत असल्या तरी देखील कट ऑफ वाढण्याचे चान्सेस आहेत. मग आता पाहूया आपण नेमका कट ऑफ आपला किती जाऊ शकतो. तर एकंदरीत पहा, मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ सर्वात कमी असेल, त्याच्यानंतर सर्वात जास्त कट ऑफ नागपूर खंडपीठचा असेल आणि औरंगाबाद खंडपीठचा कट ऑफ मिडल मध्ये असणार आहे शिपाई या पदाचा. आता एकंदरीत हे जर आपल्याला माहित झालं की कोणत्या विभागाचा कट ऑफ किती लागेल, परंतु आता स्पेसिफिक कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही ठिकाणी जरी फॉर्म भरलेला असेल तर जवळपास हा कट ऑफ आपला 23 प्लस जाण्याची शक्यता आहे. 23 ते 25 या मधामध्ये तुमचा कट ऑफ लागू शकतो. जवळपास 25च्या समोर तर कट ऑफ जाऊ शकणार नाही अंदाजे. परंतु 23 ते 25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत असे विद्यार्थी सेक्युअर आहेत, ते पुढील प्रोसेसची तयारी करू शकतात. तर अशा पद्धतीनं तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. जे तुम्हाला सांगत आहे 27, 28 तर अशा प्रकारचा कट ऑफ जाणार नाही. ठीक आहे, 30 पैकी 27, 28 कट ऑफ म्हणजे अत्यंत हाय लेवलचं झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं 23 आणि 25 प्लस मार्क्स असतील तर सेक्युअर राहा. आणि अजून तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.